ऊन पाऊस म्हटलं की तो टिकतो. ते काय झाले त्याच्या कड्या गंजले त्यामुळे ते दोऱ्याने जो होत नाहीत रिलीज होत नाही. त्या दोरी एवढा मागची पुढे खाली बस परत ते मग काय होतं काही काही वेळ काळोखी आली म्हणून एकदमच काळोख वाटतं.
जो सगळ्यांजवळ सतत असतो तो म्हणजे मीपणा. तुम्ही सगळे नाही, माझ्या मागे तुम्हाला समोर दिसत. हो ना. असा हा मीपणा आपल्या रोमा रोमात भरलेला असतो. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत हा मीपणा असतो. पण मनुष्याला किती प्रकारचा अभिमान असतो. एका सिद्धांत दर्पण जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. कुलं वित्तं श्रुतं रूपं शौर्यं दानं तपस्तपः प्राधान्येन मनुष्याणां सप्तैकामदहेतवाः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मनुष्याला साधारणपणे 7 प्रकारचे अभिमान असतात. पहिला अभिमान असतो कुळाचा. कुलम. बघा किती जण असं आपल्या कुळाचं नाव सांगतात. आम्ही ना बाजीप्रभू देशपांडे यांच्या घरात त्यावेळी सुई सुद्धा करता येत. पण सांगायचं काय, आम्ही त्यांच्या वंशात, आम्ही त्यांच्या कुळात. किंवा आता एखादी स्त्री म्हणते की संसाराला हातभार लावायचा आहे, तर मी पण नोकरी करू का ठिकाणी. तर नवरा सासू वगैरे काय घरातले म्हणतात, छे छे आमच्या कुळात आजपर्यंत बाईने नोकरी केली. अरे पण तुझा मुलगा कमी मिळवतो त्याला काय करायचं. पण आमच्या कुळात म्हणजे असा कुळाचा अभिमान जो असतो, तो कुळाचा अभिमान आणि तो नको तिथे आड येतो. असा हा कुळाचा अभिमान. तसा कुलम नित्यम म्हणजे पैशाचा अभिमान. अहो श्री आलं की ग आला असं म्हटलं जातं. म्हणजे श्रीमंती आली की गर्भ येतो. एक स्त्री असते साडीमध्ये राहणारी, पण अहो यजमानांना बढती मिळते आणि एक फ्लॅट घेते, पण सांगत नाही कोणाला, मैत्रिणींना. तर चाळीमध्ये तर सगळ्या जणी एकत्र बसायच्या, गप्पा मारायच्या, भाजीला एकदम जायच्या, पण इकडचं तिकडे करत नाही. आणि जेव्हा सामान म्हणजे भरून ट्रक मधनं शिफ्टिंग होतं त्यावेळी लोक कुठे चाललात तुम्ही, म्हणजे अगं आम्ही ब्लॉक घेतलाय. तर आता ह्या सगळ्या मैत्रिणींना चांगलं वाटलं, आनंद वाटला की चला आपल्या एका मैत्रिणीचं तरी भलं झालंय चाळीमध्ये राहण्यापेक्षा. पण वास्तुशांतीला बोलवत नाही. बरं या मैत्रिणी साध्या असतात हो, त्या म्हणतात की तिने नाही ना बोलवलं, बरीच पानं झाली असतील, आज काय महागाई झाली. अहो 350-400 रुपये पात्र आहे, नसेल तिला परवडलं, नवीन गाव घेतलाय. आपणच सगळ्या मिळून एकदा तिच्या घरी जाऊया आणि तिचं घर बघूया. आणि या ठरवून जातात, पण चेहऱ्यावर आनंद आहे का हो. कुठून ही पीडा आली, म्हणजे आता आम्ही तुमच्या लेवलचे नाही. हा जो गर्व आहे तो गर्व
म्हणतो की जे गर्भश्रीमंत असतात ना ते साधे असतात, पण उथळ पाण्याला खळखळाट तसं नुकतेच श्रीमंत झाले अचानक, त्यांना असं वाटतं की आमची श्रीमंती आम्ही किती दाखवू आणि किती नको. असा श्रीमंतीचा गर्व हा झालेला असतो, दिसतो लोकांना. एक स्त्री असते आणि मुलींनी मनाविरुद्ध लग्न केलेलं आहे. गरीबाकडचा मुलगा असतो, पण मुलींनी काय बघितलंय, गुण बघितलाय, आणि आज न उद्या आपला पण होईल ब्लॉक असा विचार करून मुलींनी त्याच्याशी लग्न केलंय की हुशार आहे, कर्तृत्ववान आहे. आता या आईला काय वाटलं की दिवाळसणाला आपण बोलवूया, आणि दिवाळसणाला बोलवलं. आता आले जावई आले, बहीणबाई आले, सगळे आले, कारण लग्न तसं पळून जाऊनच केलं होतं, लग्नात ते मुलीला दिलं नव्हतं. आणि आता दिवाळसणाला म्हणून मोठी उंची साडी घेतली मुलीला. अहो पण ती दे ना, घेतलीच ना आनंदाने, पण देताना आविर्भाव असा आहे की तुम्हाला परवडणार नाही अशी, पण आम्ही देतोय असा भाव असेल तर ती साडी त्या विणीला नेसताना चांगलं वाटेल का, आनंद वाटेल का? तसंच जावयाला चेन घेतली, चांगली 2-2.5 तोळ्याची चेन घेतली, पण देताना आविर्भाव तुमच्या नशिबात नाहीये, पण आम्ही म्हणून तुम्हाला देतोय हा भाव जर दिला. म्हणून पैशाचा गर्व हा अत्यंत वाईट सांगितलेला आहे. कुलम वित्तम श्रुतम, विद्वत्तेचा सुद्धा गर्व होतो. म्हणून माऊली एके ठिकाणी असं म्हणते, नवल अहंकाराची पोटी न लगे विशेषे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचणे. अहो जरा आपल्याला शिक्षण यायला लागलं की त्या विद्वत्तेचा अहंकार होतो. आणि असं सांगितलं जातं, आपली विद्या जर आपण दुसऱ्याला दिलं नाही की ब्रह्मसंबंध होतो. तर समर्थ एकदा वामन पंडितांना भेटले आणि ते म्हणाले, अहो एवढी तुमची विद्वत्ता आहे तर जनसामान्यांना कळेल अशा भाषेत तुम्ही लिहा, म्हणजे जगाचं कल्याण होईल. तुम्ही ते लिहिता संस्कृत मध्ये, ते लोकांना कळत नाही, पण प्राकृतावर विश्वास नाही. आणि असे हे वामन पंडित समर्थांनी सांगितले पण ऐकलं नाही. आणि एका वाटेने जात होते, आता उन्हाची वेळ, झाडाखाली बसले आणि एक संवाद ऐकायला आलाय बरं का त्यांच्या कानावर. तर त्या झाडावरती एक ब्रह्मसंबंध राहत होता आणि दुसरा ब्रह्मसंबंध त्याला विचारतोय की मी इथे ह्या फांदीवर राहू का, त्या फांदीवर राहतोस ना? तर तो ब्रह्मसंबंध म्हणतो, नाही नाही, ही जागा वामन पंडितांसाठी. म्हणजे आपलं ज्ञान जर दुसऱ्याला दिलं नाही. आणि हा जेव्हा संवाद वामन पंडित ऐकतात आणि तेव्हा ते समर्थांना शरण येतात. आणि पहिला मराठी श्लोक जो झालाय तो म्हणजे शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा योगेश्वराचे, कवी वर्णिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. अशीच गोष्ट लहान मुलांमध्ये सुद्धा विद्वत्तेचा कसा दिसतो. आपल्यासारख्यांना मोबाईल हाताळता येत नाही, आपापली दुर्गी फोन घेतो, फोन तळतो, आला की उचलावा. पण मुलं पटापट करत असतात. अहो त्यांच्या युगामध्ये ते आलेले आहे तंत्रज्ञान. आजी एवढं तुला समजत नाही, झालं विद्वत्तेचा अभिमान. अगं आजी असं नसतं करायचं. अहो मुलाला लिहिता वाचता आलं की ते पटापट काढतात, कसं काढतात माहिती नाही. आज सुद्धा मी माझ्या मुलाला भूषणला म्हटलं की म्हटलं अरे ते तुम्ही ओढता ना खाली, म्हणजे मला एरोप्लेन मोडबोड करायचा असतो, म्हणे ते येतच नाही 4 वेळा केल्याशिवाय. तर म्हणे अगं इकडनं गेलं की इकडचं उघडतं. हे म्हटलं मला कुठे तू सांगितलंय, मी आपले मध्ये करते आणि ते काही येत नाही. अमुक नाही येते, त्याला दिलं की तसं काही हस्तस्पर्श आहे आणि ते लगेच होतं. म्हणजे आपल्याला त्यातलं ज्ञान नाही.
पण त्याचा अभिमान त्या मुलांना होतोय, कारण त्यांना ते लहानपणापासून हाताळायला मिळालं. किंवा विद्वत्तेचा गर्व कसा असतो, एका नावेतनं 3 जण चाललेले होते आणि नावाडी नौका हलवत होते आणि आता स्वस्त बसावं ना, निसर्ग सौंदर्य बघावं, पण विद्वत्तेचा अहंकार. एकाने विचारलं, काय रे, शिकलेला आहेस का काही, असं नावाड्याला विचारलं. आता नावाडी म्हणतो, नाही बा, मी काय शिक्षण घेतलेलं नाही. अरे, मी भूगोलतज्ञ आहे, पण तू काहीच शिकलं नाहीस म्हटल्यावर तुझं 25% आयुष्य वाया गेलं. दुसरा होता तो भविष्य जाणणारा होता. तो म्हणतो, काहीच नाही, भविष्य पण नाही शिकलास काय, अरे अरे तुझं अजून 25% आयुष्य वाया गेलं. आता तिसरा म्हणतोय की अरे, मी इतिहास तज्ञ आहे, पण तू काहीच शिकला नाहीस म्हणतोय, म्हणजे तुझं अजून 25% आयुष्य वाया गेलं. आता अशा संवाद होत आहेत आणि नौका मध्यात आली आहे आणि खडक लागलाय आणि नावेला भोग पडलाय. आता नावाडी म्हणतोय, तुम्ही पोहायला शिकलाय? ते म्हणे, आम्हाला नाही पोहायला शिकले, सगळं तुमचं आयुष्य वाया गेलं. म्हणजे कोणीतरी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये हा ज्ञात त्याला असतं, पण आपल्यासारखं दुसऱ्याला येत नाही असं म्हणून त्याला कमी लेखन हे चुकीच आहे. पण हे माणूस त्या क्षणी समजू शकत नाही. म्हणून तुलम वित्तम श्रुतम रूपम, अहो रूपाचा किती अभिमान असतो, इतका रूपाचा अभिमान असतो की आमच्या रूपाचा अभिमान सत्यभामेला झालेला, की मी अशी सुंदर, मी अशी सुंदर, माझ्यासारखं कोणी नाही, आणि म्हणून पट्टराणी झालेली. पण अहंकार झालेला भगवंताला आवडत नाही. बरोबर तो अहंकाराचा फणा असतो ना, तो ठेचतो. आणि एक दिवस असं झालं की राम अवतारामध्ये प्रभूंनी मारुतीरायांना असं वचन दिलं होतं की मी कृष्ण अवतारात तुला एकदा रामाचं दर्शन घडवीन. त्याच्यामध्ये ह्या कथानकामध्ये 3घांना अभिमान झालाय. गरुडाला झालाय, बलराम दादांना झालाय. अहो सारखे आरशा पुढे भगवंत बघतायत, बळाचा अभिमान होणं हा सुद्धा नाही ना चांगलं. म्हणून ह्या प्रसंगातून नारदांना हाताशी घेऊन भगवंतांनी ह्या 3घांचा अभिमान, पण आता आपण रूपाचा अभिमान बघायचा. कारण मारुतीरायांनी जी एक शेपटी लगावली गरुडाला, तो भगवंताच्या पुढेच येऊन पडला. कारण माझ्यावर भगवंत बसतो, माझ्या पंखात किती बळ आहे, माझी किती भरारी उंच असते, असा जो अभिमान त्याला झाला होता, तर त्याला सुद्धा भगवंतांनी मारुतीरायांच्या एका फटकाऱ्यांनी तुझी काय किंमत आहे ते बघ असं न सांगताच दाखवून दिले. तसं मारुतीरायांना गरुडातर्फे निमंत्रण पाठवलंय की रामाचं दर्शन, कारण बलराम इथे राहतात असं कळल्यानंतर मी फक्त एकच राम जाणतो, जो दाशरथी राम, मी बलरामाला जाणत नाही, पण तुला रामाचं दर्शन होईल असा निरोप दे असं गरुडाला सांगितलंय. आणि मारुतीराय राजवाड्यामध्ये यायला लागलेले. आता रूपाचा अभिमान असणारी सत्यभामेला आधी भगवंतांनी सांगितलंय की तू आता सीता होऊन ये. झालं, आपल्या महालात गेले, हे दागिने घालू का, ही बिंदी घालू का, हे बाजूबंद घालू, चालू नेसू का, काय करू, असं तिला झालं. आणि आपाद मस्तक दागिन्यांनी मढून आले आणि भगवंताच्या शेजारी उभी राहिली. पण मारुतीराय का नमस्कार करावं तयार नाही, कारण की त्यांना सीता वाटलीच नाही. अहो त्यांनी बघितली होती सीता, ती वनवासातली बघितलेली होती, अशी नटलेली सीता बघितलेली नाही, त्यामुळे नमस्कार करायला तयार नाही. आणि मग भगवंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलंय की सीता होऊन ये. रुक्मिणी मातेने काय केलंय, अहो जो पदर होता तो 2 खांद्यांवरनं घेतला आणि भगवंताच्या इथे येऊन उभी राहिली. आणि मारुतीरायांनी तिला नमस्कार केला सीता म्हणून.
म्हणजे असा रूपाचा जो अभिमान सत्यभामेला झालेला होता तो भगवंतांनी असा काढून टाकला. आज आपण बघतो की आता गल्लोगल्ली ब्युटी पार्लर का झाली? पूर्वी होती का हो? पूर्वी नवरी असली तरी सुद्धा घरातल्याच बायका मेहंदी लावत असत, पण हा झाली मेहंदी लावायला 5-5 हजार घेतात. मग आपली कामवाली सुद्धा आपण जर पार्लर मध्ये गेलो तर ती आपल्या शेजारी बसते की नाही? म्हणजेच प्रत्येकाला असं वाटतं की आपण रूपवान दिसावं. हल्लीच्या मोलकरणी वाटत नाही. म्हणजे मी तळेगावात आल्यानंतर असं झालं, अरे आपली कामवाली गाडीवर नेते, आपण पण गाडीवर होतो, ती पण गाडीवर नेते. म्हणजे रूपाचा अभिमान हा सुद्धा घातक आहे. एकदा श्रीकृष्णाला एक अगदी वाकलेली बाई दिसली म्हाताऱ्याची, आणि कृष्णाने विचारले, काय शोधतीस म्हातारे? तारुण्य शोधते, येतोच शोधाला. म्हणजे प्रत्येकाला आपण चांगलं दिसावं असं वाटतं. एकदा केसरी टूर चाललेली होती आणि त्या गाईडनी काय सांगितलं, 2 ओळी करायच्या होत्या आणि याच्यामध्ये अनेक लोक होती ना, नवदाम्पत्य सुद्धा हनीमून साठी आलेली, ज्येष्ठ नागरिक सुद्धा आलेले. तर त्यांनी काय केलं, डोक्याला मेहंदी लावलेल्यांनी 1 ओळ करा आणि हाताला मेहंदी लावलेल्यांनी म्हणजे आपण किती म्हातारे झालो तरी सगळेजण केसाला काळं लावतात की नाही. मी म्हणते एखादा पांढरा केस दिसला, झालात ना आपण आता आज्या, पण नाही चालत. म्हणून रूपाचा अभिमान जो आहे तो प्रत्येकाला रूपम श्रुतम वित्तम आणि तप शौर्यम. पुढचा अभिमान आहे शौर्याचा अभिमान. प्रत्येकाला मी किती शूर आहे, मी किती धाडसी. आता आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा दिसतं. शूरत्व हे कशामध्ये असतं, आपण कर्तृत्ववान जेव्हा होतो तेव्हा ते शूरत्वच असतं. मग मी इथे म्हणजे कोणाला काय अभिमान असतो की मी लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं असतं की नाही. म्हणजे मी शून्यातनं सगळं उभं केलंय हे बरेच जण सांगतात. आपल्या मुलांना तर सांगतात. तसा शौर्यत्वाचा पराक्रमाचा अभिमान अर्जुनाला झालेला होता. एकदा तीर्थयात्रेला अर्जुन गेलेला होता आणि फिरत फिरत रामेश्वराचं दर्शन घेतलंय आणि सागर किनारी गेलं. तिथे त्याला श्रीराम जयराम असं नामस्मरण ऐकायला येतंय. म्हणून तिकडे तिकडे बघतोय आणि सहज झाडावर लक्ष गेलंय तर एक मोठं वानर तिथे बसलेला बघितलं आणि ध्यानामध्ये बसलेले आमचे मारुतीराय थोड्या वेळाने ध्यान उतरले आणि खाली उडी मारली. आता तुम्ही कोण आम्ही कोण असं सगळं झालं. इथे परत कुळाचा अभिमान अर्जुनाच्या मध्ये दिसतो की पांडुपुत्र चंद्रवंशीय वंशामध्ये आमचा जन्म झालाय. त्यातल्या त्यात पांडूला 5 पुत्र, त्यातला मी 3रा. आई वडील वगैरे सगळं सांगत बसला. मारुती म्हणतात, अरे मी तुला फक्त तुझं नाव विचारलंय, तू कशाला सांगतो सगळं. आणि मग जेव्हा मारुतीराय आहेत हे कळल्यानंतर अर्जुनाने काय विचारलं की हा सेतू, दगडाचा सेतू रामचंद्रांनी का बांधला? ते क्षत्रिय होते ना. मग त्यांनी बाणांचा सेतू बांधायला हवा होता. मी असतो तर बाणांचा सेतू बांधला. आता इथे आला मी पण. मारुतीराय सांगताय की अरे माझ्यासारखा म्हणजे मी एक एवढा अजस्त्र वानर, असे किती वानर होते. मग हे त्याच्यावरनं जायचे तर ते बाणांचा सेतू मोडणार नाही का? म्हणून प्रभू रामचंद्रांनी दगडाचा सेतू बांधला. त्याच्यावर अर्जुन काय सांगतो मारुतीरायांना की अहो माझ्या आईने जेव्हा गजांत लक्ष्मीचं व्रत केलं त्यावेळे माझा भाऊ भीम, ज्याच्या अंगामध्ये 1000 हत्तींचं बळ आहे, तो स्वर्गावरती इंद्राकडे ऐरावत मागण्यासाठी गेला. तेव्हा मी बाणांचा जिना करून त्याला तो वरती गेला आणि शिवाय येताना ऐरावताचं मुटकुळ बांधून खांद्यावरनं घेऊन त्याला खाली आला. इकडचा बाण इकडे सुद्धा हल्ला नाही. असं इतका गर्व झालेला. आणि ह्या गर्वापायी काय झालं,
अनाठाई गर्व झाला ना. आणि अर्जुनाने काय सांगितलं की मी आत्ता सेतू बांधतो, तुम्ही म्हणताय ना अजस्त्र वानरं होती, मग तुम्ही मोडून दाखवा. मारुतीराय म्हणते ठीक आहे, उडीच मारायची ना मारू. आणि तत्क्षणी शिलामुखी बाण घेतलाय आणि अर्जुनाने सेतू तयार केला. अत्यंत सुंदर असा, अगदी इकडे रामसेतू आणि इकडे अर्जुनाचा सेतू जसं काही एकाच इंजिनियरनी बांधले असे ते सारखे सेतू झाले. की तो सेतू बघून मारुतीरायांनी सुद्धा अर्जुनाचं कौतुक केलं. आता अजून छाती 6 इंच वाढली आहे, तर मारुतीरायांनी कौतुक केलं. आणि इथे अट घातली बरं का अर्जुनानी, कारण स्वतःच्या पराक्रमावरती अत्यंत विश्वास, याचा अभिमान, की माझा जो सेतू तुम्ही पाडला तर मी अग्नी काष्ट भक्षण करीन. मारुती म्हणते एवढीशी याला कशाला एवढ्या मरणाच्या माता करतोस, पण ऐकायला तयार नाही. उलट अर्जुन मारुतीरायांना विचारते तुम्ही काय करणार, तुम्ही जर सेतू मोडू शकला नाही तर काय करणार. मारुती म्हणतात की मी तुझ्या ध्वजावर बसेन. अर्जुनानी सांगितलं माझा सेतू तयार झालाय, तुम्ही उडी मारा. आता एका झाडावरती मारुतीराय चढले, जय रघुवीर म्हणून उडी मारली आणि तत्काळ तो सेतू घुसपटच झालं, त्याचं एक सुद्धा बाण शिल्लक राहिला नाही. असं झाल्यानंतर मात्र अर्जुनाला काय झालं की आपण एवढे वीर पराक्रमी, पण इतिहासामध्ये काय लिहिलं जाईल की बैज हरला म्हणून गेला. तरी मारुतीराय सांगतायत की तू बोलला असलास तरी तू अग्निकाष्ट भक्षण करायला पाहिजे असं नाही, पण आपण शब्द दिलाय तो पाळला पाहिजे. म्हणून अग्निकाष्ट गोळा करायला सुरुवात केली. आणि इतक्यामध्ये अहो अर्जुन वरून कसा चालेल, युद्ध व्हायचं होतं. मग भगवंतालाच काळजी आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन भगवंत आलाय. आणि इकडे मारुतीरायांना सुद्धा सात्विक अभिमान झालाय की आपण एवढे म्हातारे झालो तरी एका उडीत तो पूर मोडला. पण असा अभिमान मारुतीरायांना सुद्धा झालाय थोडा. मग दोन्ही भक्त भगवंताचे, भक्ताला अभिमान झालेला चालत नाही. आणि भगवंतानी सांगितलं की ह्या तुमच्या गोष्टीला कोणी साक्षीदार होतं का, तर मी आता साक्षीदार राहतो, तू पुन्हा पूल बांध. आणि त्या वानरांनी कसा मोडला ते मला बघू दे, मग ठरवू आपण काय करायचं ते. मग आता काही मगाचा जोश नव्हता अर्जुनाचा अंगामध्ये पूल बांधताना. आपला हा ब्राह्मण म्हणतोय म्हणून पूल बांधलाय. आणि मारुतीरायांना भगवंतानी विनंती केली मारा उडी. पण आता काय केलं होतं भगवंतानी, सुदर्शन चक्र पुलाखाली ठेवलेलं होतं. अहो 4-5 वेळा उड्या मारल्या पण मोडला नाही. आणि जेव्हा दोघे शरण आले तेव्हा पहिल्यांदा मारुतीरायांना त्या ब्राह्मणामध्ये राम प्रभू दिसले, अर्जुनाला कृष्ण दिसलाय. आणि जेव्हा परत दर्शन घेतलंय तेव्हा आता सीन ट्रान्सफर झालाय बघ ना. अर्जुनाला राम दिसतायत आणि मारुतीरायांना श्रीकृष्ण दिसतात. आणि मग भगवान विष्णू मारुतीरायांना म्हणताय की तुम्ही हर आणि मी हरी, दोघा मिळून ह्याला आपण मदत करूया. म्हणून अर्जुनाच्या ध्वजावरती मारुतीराय बसले. का मारुतीराय बसले, मारुतीरायांकडे भगवंतांनी त्यांचा यश हा गुण दिलेला आहे. मारुतीरायांना कधीही अपयश आलेलं नाही. म्हणून अर्जुनाला यश प्राप्ती व्हावी म्हणून अर्जुनाच्या रथाचा ध्वज आहे तो कपिध्वज असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या शौर्याचा जो हा अभिमान आहे तो अभिमान शौर्याचा, दानाचा अभिमान. जिथे तिथे आपण दान केलं, आम्ही इतकं केलं आपण सांगत सुटतो. तपश्चर्येचा अभिमान आहे, चांगदेवांना झालाच होता कधी. मग असा जो अभिमान आहे, अहो तो सात्विक अभिमान, भक्तीचा अभिमान आमच्या नामदेवांना सुद्धा झालाच होता ना. की भगवंताच्या मध्ये आणि माझ्यामध्ये सद्गुरूंची अडगळ कशासाठी, असा प्रश्न विचारणारे नामदेव. म्हणजे सात्विकतेचा अभिमान सुद्धा होतो. अहो सेवा धर्माचा सुद्धा अभिमान होतो. आम्ही एवढी सेवा केली, तेवढी सेवा केली.
तीर्थाटनाचा अभिमान होतो. किती जण आपल्याला दिसतात की आम्ही इतक्या टूर केल्या भारतभर, आम्ही फिरलो, परदेशात गेलो आणि एवढं सांगून थांबत नाही. आम्ही केसरी टूर बरोबर केला. म्हणजे आम्ही सगळ्यात महामची कंपनी त्याच्यावर, म्हणजे आम्ही श्रीमंत पण आहोत असं पण दाखवायचं असतं. म्हणून हा जो मी आहे ना तो आपल्या घोरा असतो की नाही, म्हणजे आपण घोरा जो गाडीवरती फिरतो तो फिरवला की असा आवाज येतो की नाही, तसं आपण ह्या मी भोवती फिरत असतो. म्हणून एका श्लोकामध्ये सांगितलं आहे, त्रैलोकी बलवंत मी, प्रबल मी, विद्यार्थी मी, धीर मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, विद्ध मी, स्वानंद मी, श्रेष्ठ मी, भोक्ता मीच, सुजाण मी, सुजन मी, सर्वज्ञ मी, श्रीर मी हे चिकळे परंतु न कळे, कोण मी, कोण मी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. किती वेळ आला मी? इतका माणसाला हा मी पणाची घटना. पण हा अहंकार कशाचं मूळ सांगितलंय? दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है, नरक मूल अभिमान. तुलसी दयान छांडिए, तुलसी दयान छांडिए, जबन मघट मोया दया धर्म का मूल है, नरक मूल अभिमान. म्हणून या अभिमानाला तुम्ही बाजूला ठेवा. म्हणून एका अभंगामध्ये तुकोबा काय सांगतात, गीत भावे तरी दंग तुझी ठेवा, गीत भावे तरी दंग तुझी ठेवा, दर्शनी सेवा देवाची, दर्शनी सेवा देवाची, गीत भावे म्हणजे तुमच्या जन्माचं जर कल्याण व्हायला हवं असेल, हित व्हायला हवं असेल, तर तुम्हाला हा दंभ बाजूला ठेवायला पाहिजे. दंभ म्हणजे काय हो? जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आहे असा आव आणणं, त्याला दंभ असं म्हटलं जातं. आणि असा दंभ तुम्ही बाजूला ठेवा. मग हा जो अभिमान असतो तर कधीपासून चिकटलेला असतो माणसाला? 12व्या 12व्या दिवसापर्यंत. म्हणजे त्याच्या जेवणावेळी किती झाले 12व्याला हे सुद्धा अभिमानाने सांगितलं जातं. म्हणून असा अभिमान अत्यंत घातक आहे. अहो मोठे मोठे यांनी रसातळाला गेले, कवी म्हणतात, घातक अवघोगी जीवा,
तिथे एक वाक्य लिहिलेलं होतं, इतकं सुंदर होतं की चपले बरोबर अहंकार सुद्धा काढून जा देवळाच्या दर्शनात. पण आपण देवळात गेलो तरी आपलं चित्त चपलांमध्ये असतं, नवीन घेतली छत्रीमध्ये असतं. पण म्हणजे अहंकाराची किंमत किती आहे, जशी चपलांची किंमत आहे तसा अहंकार आपण बाजूला ठेवला पाहिजे. मग हा अहंकार संत कधी आपल्या बरोबर चिपकून घेतात का? नाही. मामा दांडेकर नेहमी एक उदाहरण सांगत असतात की लहान मूल असतं आणि बाप काय करतो, रात्री गाद्या घातल्या, हल्ली सगळ्यांकडे पलंग असतात, पण पूर्वी हे चित्र घराघरात असायचं की मुलं गादी घातली की त्याच्यावरती लोळाला त्यांना खूप आवडायचं. आणि मग सकाळपासून काम करणारा दमलेला बाप आपल्याला विश्रांती हवी म्हणून घोडा घोडा करत असे आणि त्या मुलाला पाठीवरनं फिरवत असे. पण तो घोडा होतोय ही इच्छा मुलाची आहे का बापाची? म्हणजे हा त्रिभुवन नायक जो आहे तो त्याच्या मर्जीने जे करतो ते आपण मान्य करायला पाहिजे. जसं बापाने सांगितल्यानंतर मूल त्याच्या पाठीवरती बसतं, तसं हे संत ह्याला मानतात म्हणून सगळं त्याच्या इच्छेने होतंय हे मानत असतात. म्हणून एक अगदी सुप्रसिद्ध गीत आहे, तूच करता आणि करविता आणि त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना हा अहंकार रिक्त होत नाही, चिकटत नाही. पण आपल्याला मात्र हा अहंकार कसा चिकटतो? आपल्याला सगळ्यांना स्त्रियांना हिंगडबी माहिती, हिंगडबी आपण किती धुतली, गरम पाण्यात धुवा, रिन लावा, वास येतोच ना. उलट त्याच्यात जो पदार्थ ठेवू त्याला सुद्धा हिंगाचा वास येतो. असा हा अहंकार आपल्याला चिकटलेला आहे आपल्या मनात. मग असा जर अहंकार आपल्याला बाजूला करायचा असेल तर हा अभेद्य आहे. आता किल्ला जसा असतो ना तसा हा अहंकार आहे. मग ह्या अहंकाराला जर खेचायचं असेल, काढायचं असेल तर जशी एक एक वीट काढून आपण भिंत पाडतो तसा हा अहंकार आपल्याला काढून काढायचा. म्हणून महाराज एक सुंदर उदाहरण देतात की बघा, आपण उन्हाळ्यामध्ये फणस आणतो आणि फणस कापताना आपण काय लावतो की त्याचा चीक आपल्याला हाताला लागायला नको म्हणून आपण तेल किंवा तूप लावतो हाताला आणि ते गरे खातो. तसं महाराज सांगतात की तुम्हाला जर गुरुकृपेचे गरे खायचे असतील तर नामरूपी तेल आणि तूप लावा, म्हणजे अहंकार तुम्हाला चिकटायचा नाही. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, पावी जेते वरवन कळेची काही
या डोही दंभाची. डोह म्हणजे जी नदीमध्ये अत्यंत खोल जागा असते, ज्याचा ठाव लागत नाही. तसा हा अभिमान आपल्याला किती चिकटलाय हे सामान्य माणसाला कळत नाही. म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की अहंकाराचा वारा न लागू राधेसा, माझी आली श्रीकासा. असं सगळे संत आपल्याला सांगतात की ह्या अहंकाराला बाजूला ठेव. मग तुम्ही जर अहंकाराला बाजूला ठेवलं तर तो भगवंत तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून दूर दे अहंकार हेतू. अहो तुम्ही आतमध्ये बघायचंय आणि असा अहंकार तुम्ही आपल्या मनातनं काढलात ना की तुम्ही त्या मनामध्ये भगवंताला बसवू शकता. म्हणून हा अहंकार बाजूला ठेवा. म्हणून मी पणासी आटोपावे असं समर्थ आपल्याला मूळ पद्यामध्ये हेच सांगतात की आपण काल बघितलं की मोह लोभासी लुटावे, मी पणासी आटोपावे. म्हणून हा जो मीपणा आहे ना, पण सतत आपण त्या मी साठी करत असतो. म्हणून एक दोन मिनिटं एका पदामध्ये आपल्याला नावडीकरांचं हे पद आहे. कशाला हवा हा तुला मीपणा, कशाला हवा हा तुला मीपणा, कशाला हवा हा तुला मीपणा, माझे माझे तुझे ते माझे, माझे माझे तुझे ते माझे, हवा ढवीसी कशासाठी ओझे, हवा ढवीसी कशासाठी ओझे. अरे सर्व राहील जेथे की तेथे, अरे सर्व राहील जेथे की तेथे, कशाला हवा हा तुला मीपणा, कशाला हवा हा तुला मीपणा, कशाला हवा हा तुला मीपणा. आपण जन्मभर पैसा गोळा करतो, पण आपण येताना काही आणतो का हो? आणि जाताना काही नेता येतं का? म्हणून जपल्याला आणि शेवटचे जपेल्याला असं त्याला खिसे असतात. म्हणून असा मीपणा हा तुम्ही बाजूला ठेवा. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगतात. काम क्रोध रागे मद मद सत्कारा, काम क्रोध रागे मद मद सत्कारा. साधु
नगर जिल्ह्याजवळ पाथर्डी नावाचे एक गाव आणि तिथे कृष्णम भट नावाचे विप्र राहत होते. अनुकूल अशी पत्नी लाभलेली होती. पत्नीचं नाव होतं लक्ष्मी आणि अतिशय ही लक्ष्मी सुद्धा धार्मिक होती. प्रपंच आणि परमार्थी दोन्हीकडे तिचं लक्ष होतं आणि अशी ही जोडी पण जगी सर्व सुखी असा आहे असं अपत्य प्राप्ती नव्हती. अनेक व्रत वैकल्य केले, उपास तापास केले, जो कोणी काही उपाय सांगेल तो उपाय केला पण अपत्य नाही. पण एक वेळ अशी आली की जणू काही सगळ्या व्रत वैकल्यांचं फळ एकदम मिळावं ना आणि उतार वयामध्ये लक्ष्मी गर्भवती झाली. दिसा मासा गर्भ वाढतोय
अत्यंत दोघांना आनंद झाला आणि 9 मास पूर्ण होता पुत्र रत्न प्राप्त झालाय. अत्यंत दोघांना आनंद झालाय. गावामध्ये साखर वाटली, मुलाचं बारसं केलंय थाटामाटामध्ये आणि जनार्दन असं नाव. हा जनार्दन अत्यंत गौरवर्ण, गाधार नाव, टपोरे डोळे. अहो डोळ्यातच आपल्याला बुद्धिमत्तेची चमक कळते. आणि असा जसा मासा वाढतोय 5 वर्षाचा झाला. कीर्तनकारांना किती बरोबर पुढे जाऊ शकतो 5 वर्ष सुद्धा. आणि असा हा मुलगा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आहे असं जाणवलंय. म्हणून ह्या मुलाचा उपनयन संस्कार करावा असं ह्या लक्ष्मीनी आणि कृष्ण ठरवलंय. आणि सगळे आप्त इष्ट बोलूये. आप्त इष्ट हे जमुनी सारे, आप्त इष्ट हे जमुनी सारे, साधिये नारद बंध हो, साधिये नारद बंध. मातृभोजनी लक्ष्मी वैसने, मातृभोजनी लक्ष्मी वैसने, जनार्दनाचा उपनयन संस्कार केला. उपनयन संस्कार जेव्हा केला जातो तेव्हा मातृभोजनाला हा एक विधी सांगितलाय त्यातला की त्यावेळे फक्त आईचा शेवटचं आईने भरवलेलं चालतंय. मग तो द्विज जेव्हा होईल तेव्हा त्यांनी कोणाचंही उष्ट खायचं नाही, बायकोचं सुद्धा. पण हे कोणीही पाळत नाही. माहितीच नाही तर पाळणार काय असो. आणि आता चांगलं उच्च शिक्षण देण्यासाठी म्हणून गुरुकुलामध्ये पाठवायचं ठरलं. मग काशी क्षेत्र हे त्यावेळेला संस्कृतचे विद्यापीठ तिथे माहेरघर. आणि म्हणून ह्या कृष्ण भटांनी या जनार्दनाला काशी क्षेत्री एका विद्वान ब्राह्मणाकडे शिक्षणासाठी ठेवलं. आता सगळे व्याकरण शिकतोय, सगळं ज्ञान प्राप्त करतोय, गुरूंची सेवा चाललेली आहे. पण जो काही फावला वेळ मिळेल त्यावेळेला त्या गुरुकुलाच्या शेजारीच एक आश्रम होता, मठ होता एका संन्यासांचा. आणि तिथे तो जायचा. आणि त्या संन्याशांचं जे प्रवचन असायचं त्याच्यामध्ये ते काय सांगायचे की बायका, पोरं, संसार ह्या सगळ्या गोष्टी माईक आहेत. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ह्या फंदात कोणी पडू नये, संन्यास आश्रम स्वीकारावा असं लहानपणापासून ह्या जनार्दनाच्या मनावर हेच बिंबत गेले. आणि होता होता शिक्षण झालंय, पण अहो ह्याला घरी यायची ओढच नाही. शेवटी कृष्ण भट गेले, गुरूंकडे गेले, गुरूंना वंदन केलंय की आज तुमच्यामुळे माझा मुलगा मोठा पंडित झालाय. हे सगळं श्रेय तुम्हाला, तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ वगैरे असं केलंय विचारलंय. आणि गुरुजींना नम्र विनंती करतायत ब्राह्मण की आता याला घरी न्यावं म्हणतो. त्याचे 2 ते 4 हात करतो. उतार वयात आम्हाला झालाय. आता त्याच्यावर सगळी जबाबदारी ठेवून आम्ही हरिहरी करावं असं म्हणत आहे. गुरुजींनी सुद्धा ते मान्य केलंय आणि आपल्या गुरुकुलामध्ये त्याचा मोठा सत्कार केला. जनार्दन झाला पंडित, बरी मनी दुःखी बहुत, संसारात परमार्थातील गुंड निश्चित, संन्यास घेणे ठरविले. गुरुकुलात मग सन्मान झालाय, शाल श्रीफळ दिलाय, त्याची वाहवा केली आहे. पण कृष्ण भट बघतायत की ह्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. आणि 2 जण निघालेत आणि आपल्या वडिलांना हा जनार्दन सांगतो की बाबा मला काही लग्न बिग्न करायचं नाही. अहो संसार म्हणजे हे परमार्थातील धोड नाही नसतो.
गळ्यात कोण तो धोंडा बांधून घेणार? मला संन्यास घ्यायचाय. अगो पायाखालची जमीन सरकली. पण तरी सुद्धा धीर करून म्हणताय की अरे आता ताई निर्णय घेऊ नकोस. तुझं वय काय? तू वैराग्याच्या काय गोष्टी करतोस? असं आता ताई वैराग्य हे नेहमी होत जात. पण ह्याला काही पडलेना. आणि शेवटी म्हणताय की एकदा तुझ्या आईला तरी भेट. तुझ्या वाटेकडे ती डोळे लावून बसली आणि मग तुला काय करायचं ते कर, म्हणजे हा घरी तरी येईल. असं म्हणून माझ्या नादन घरी आलं. आईने अत्यंत आनंदाने औषध केलंय. गप्पा गोष्टी चालली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या आवडीची खीर केली आहे. चांगली 5-6 वाट्या प्यायली बरं. हा संन्यास घेणार आहे. आणि मुलगा खातोय त्याच्या आवडीचा. आईला आनंद होतो. आणि सगळी मी वाट्या संपवल्या, रिचवल्या आणि म्हणतो आईला, अगं आई ही सगळी माया आहे, याच्यात तुमचं नाही. हा पिऊन झाले बरं का. आणि मग सांगतो. पण आई काय म्हणते की अरे मला ते तू काय शास्त्र बिस्त्र सांगतोस ते मला काही कळत नाही. मला माया ह्या शब्दाचा एवढाच अर्थ कळतो की ज्याला जे हवं ते करावं, हीच माया. आणि आता ग्रामस्थांनी सुद्धा हा महापंडित होऊन आलाय म्हणून त्याचा सत्कार केलाय. पैठणच्या शास्त्री तिथे आले, त्याचा सत्कार केलाय. आणि कुठेतरी मी पण पोचला जातो ह्या जनार्दनाचा. आणि एक दिवस सकाळी उठला आणि आपली वळकटी बांधायला सुरुवात. आई म्हणतो, बाळ कुठे चाललास तू आता? तेव्हा तो म्हणतोय, मी संन्यास घ्यायचं ठरवलंय. असे शब्द ऐकले मात्र आणि माऊलीला असं झालं की तापतं तेल आपल्या कानात तर कोण टाकत नाही ना, घरावरचं छप्पर तर उडालं नाही ना. आणि भोवळ येऊन पडली. नुसती भोवळ नाही आली तर अर्धांग वायूचा संचार. शुद्धीवर आणलंय. पण मुलाला शुद्धीवर आल्यानंतर विनवणी करते, जाऊन को तुला आणि विकलांग अवस्थेमध्ये ही आई पडली आहे म्हणून थोडे दिवस थांबलाय घरी. आणि आई जरा उठू बसू लागली आहे, स्वतःच स्वतः करू लागली आहे. आणि एक दिवस मात्र आपल्या आई वडिलांना न सांगता याने आपलं सगळं सामान घेतलंय आणि काशी क्षेत्री पोहोचलाय आणि गेलाय तो तडप त्या मठामध्ये. ते संन्याशी त्याची वाटच पाहत होते. अत्यंत आनंद झालाय त्याला बघून. आणि त्याला दीक्षा दिली, परमहंस दीक्षा दिली, प्रणवाचा जप दिलाय आणि मुंडन केलेलं आहे. आणि आता सांगितलंय की आता मिताहार घ्यायचाय
5 घरी भिक्षा मागायचे, भजन पूजन चिंतन मनन असं करायचंय. आणि दिनक्रम चालू झाला ह्या जनार्दनाचा. पण सकाळच्या वेळे किंवा अंथरुणाला पाठ लावली की मनामध्ये विचार यायचा, आईची तब्येत बरी असेल ना, मी माझ्या पुत्राचं कर्तव्य केलं नाहीये. ही गोष्ट त्याच्या मनाला जायची. पण तो इथे रमला होता. आणि असं करत असतानाच होता होता 10 वर्ष झाली. आणि आता जे मठाधिपती होते, ज्यांनी ह्याला दीक्षा दिली होती, ते आता अंत समय त्यांचा जवळ आला. त्यांच्या क्लेश यातना ह्याला बघत नाही. गुरु सेवा चालूच आहे. आणि एक दिवस ह्या जनार्दनाला जवळ बोलवलंय आणि मठाधिपदाची सूत्र त्याच्या हातात दिले. आणि मठात जे त्याचे गुरु होते त्यांचं देहावसन झालं. आता मठाधिपती जनार्दन झालाय. जनार्दनानंद असं नाव ठेवलं गेलं. आता सगळीकडे मान मिळतोय, पाद्यपूजा मिळते. आणि कुठेतरी मी सुखावत होता की मी मठाधिपती झाले. आणि एक दिवस असे रस्त्याने चालले होते आणि एका वटवृक्षाखाली एक जोडपं आणि त्यांचं एक साधारण 8-9 महिन्याचं मूल की जे नुकतंच उभं राहायला लागलंय. आणि त्याच्या बालक्रीडा ही जोडपं बघताय, आनंदात आहे. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. प्रणय चित्रते मनात येत होतं हे सौख्य आपल्या मनात. इतक्यामध्ये एक ब्राह्मण जात होते. नारायण नारायण यती महाराज. अहो लक्ष कुठे. आणि पुन्हा जोरांना बोलल्यानंतर नारायण नारायण म्हटले. आणि आता प्रवचनाची एक बोलावणं आलंय. ते नदीच्या पलीकडे होत. आता जनार्दनानंद नदीच्या पार जाणार. तर ह्या नदीच्या पार नेण्यासाठी तिथे एक नावाडी होता. आणि तो नावाडी काय करायचा, नावाडी तो भगवंताचे नाम नावाडी तो भगवंताचे नाम नाम गात हा सर्व प्रवासी ऐकती राधाने. नाम गात हा सर्व प्रवासी ऐकती राधाने. ते पाय काढसे तरी आधी सखी तीन तुकडे गरीब अनाथा नाम यही नावे मध्ये बसला स्वामी सगळीकडे आली आली. नावे मध्ये बसला स्वामी सगळीकडे आली आली. पायावरती खाली पाणी प्रभू दक्षिणा देवी. प्रभू दक्षिणा देवी. प्रभू दक्षिणा देवी. अहो नावाडी मुखानी भगवंताचं नाम घ्यायचा. ती मुलं आहेत, बायका आहेत, वृद्ध आहेत, त्यांचा हात धरून नावेमध्ये बसवावं. जे तीन दुबळे आहेत त्यांना ऐकत नाही, त्यांना फुकट न्यावं. असा त्याचा दररोजचा हा दिनक्रम होता. आज हे मठाधिपती जनार्दनानंद तिथे आले म्हणून अत्यंत आनंद झालाय. आणि स्वामी जेव्हा आपल्या नौकेतनं उतरले तेव्हा त्याच गंगेचं पाणी घेतलंय आणि त्यांचे पाय धुतले आणि एक जगुदक्षिणा त्यांच्या हातावर दिली. आणि आता यांचे अनुयायी त्याला पैसे द्यायला लागले. तेव्हा तो म्हणते नग नग, मी देवाला काय जबाब द्यावा.
आपल्यासारखी देव माणसं माझ्या होडीत बसली हेच माझं भाग्य. आणि लोकांकडनं जे पैसे घेतले ते त्यातले पैसे जरुरीपुरते ठेवले, बाकी तिथल्या गोरगरिबांना वाटून टाकले. आता हे जनार्दनानंद पंत बघतायत आणि म्हणतायत की पैसे देऊन टाकले. अहो, आपण नुसतं लोकांना तत्वज्ञान सांगतो, पण हा नावाने प्रत्यक्ष आचरणात आणतो. आणि न राहून जनार्दनानंद त्यांना विचारतायत की सगळे पैसे दिले? हो म्हणे, पोटापुरतं भगवंत देतो. घरी माँ बाप आहे ती त्यांची सेवा करतो, या बाई लई धाक आहे असं सगळं सांगतो. आणि क्षणभर यांना असं वाटतं की ह्याचे पाय धरावे. पण पुन्हा मी अडवालाय, मी एवढा महापंडित आणि या यशकींची पोळ्याचे पाय धरू का? लोक काय म्हणतील? पाय धरले गेले नाही. असं दिनक्रम चाललेला आहे. आणि इतक्या नवरात्र आलाय आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेला ऋत्व साहाकार करायचा असं म्हणून नाशिक क्षेत्रातील मंगलाचार्य होते ह्या जनार्दनानंदांकडे आले आणि सगळी साहाकाराची माहिती दिली. आणि ह्या यज्ञासाठी अनेकांना आमंत्रण दिले. उच्च असे विद्वान, वेदशास्त्र, धनपाठी असे सगळे ब्राह्मण बोलवले. त्यांचा सत्कार आपल्या हातनं करावा असं माझी इच्छा आहे. आणि ह्यांनी पण परवानगी दिली. आणि इकडे प्रयाग क्षेत्री 5-25 असे तरुण वारकरी त्या प्रयागच्या तीर्थावर स्नान केले. कोणी टिळे लावतायत, कोणी आपल्या जटा वळतायत, असे सगळे जण कोणी नामस्मरण करतायत, आपली दिनचर्या चालू केलेली आहे. आणि ह्या वारकऱ्यांमध्ये एकमेकांना दोघं वारकरी असं म्हणतात की नामदेवा, आपण पण ह्या स्वाहाकाराला जाऊया का रे? नामदेव म्हणतात, ज्ञाना जाऊया आपण. तू तिथे कीर्तन कर, मी भक्ती मार्ग सांगेन. आणि हे सगळे 5-25 जण काशी क्षेत्रामध्ये येत आहेत. इकडे मोठा मांडव घातलेला असतो, यज्ञवेदी केलेली आहे, आपल्या मानाप्रमाणे आसनं मांडलेली आहे. सगळ्या लोकांना श्रवणासाठी बसायचं असेल तर भारतीय बैठक घातलेली आहे. दाराशी विश्वेश्वराची हत्तीण ही झुलतीये, सजवून ठेवलेली आहे, तिला शृंगारून ठेवलेली आहे. आणि एवढ्यामध्ये ते मुद्गलाचार्य काहीतरी कामासाठी म्हणून बाहेर पडाला आणि हे सगळेजण वारकरी आतमध्ये आले. पण ज्ञानदेवांकडे बघितलं आणि क्षणभर यांना असं वाटलं की विचारावं, कोण तुम्ही, कुठून आला? तेव्हा ज्ञानदेवांनी काय सांगितलं? मी ज्ञानेश्वर असं नाही सांगितलं, या देहाला ज्ञानेश्वर कुठेतरी मी पणाचा आहे का हो? आणि त्यांना बसायला सांगितलंय. पण हे सगळे वारकरी कुठे बसले हो? भारतीय बैठकीमध्ये गेले. आणि झालं आता रुद्र स्वाहाकार सुरू करायचा, पण अग्रपूजा करायला पाहिजे. आता कोणाची करायची हा मुख्य प्रश्न. आता प्रत्येक शिष्याला असं वाटतं की आमच्याच गुरूंची करावी. जो तो चढाओढीने आपल्या गुरुजींचं नाव सांगताय, नाही कैवल्यानंदांचीच करा, नाही शिवानंदांचीच करा, नाही जनार्दन पंतांचीच करा. हो, इतका कोलाहल झाला. शेवटी हे मुद्गलाचार्य म्हणतात की आपण आता असं करू की विश्वेश्वराची हत्तीण आहे ना, तिच्या गळ्यामध्ये आपण माळ देऊ आणि ती ज्याला माळ घालेल त्याचं आपण अग्रपूजन करूया. आणि म्हणून हत्तीणीच्या सोंडेमध्ये माळा दिली. आता सगळ्यांना वाटत होतं जनार्दन पंत सुद्धा बसलेलेच आहेत, जनार्दनानंद. आता सगळ्यांना काय वाटत होतं की ही हत्तीण आपल्याच गळ्यात माळ घालणार म्हणून मानात तुटून बसले. पण हत्तीण पुढे पुढे जातीये, डौलात चालतीये, कान हलवतीये, सूक्ष्म दृष्टीने बघतीये कोणाला माळ घालून. आणि होता होता ही चालत गेलीये की जिथे भजन खडावरती ज्ञानेश्वर माऊली बसली होती तिथे ही हत्तीण गेलीये. आणि पुढचे दोन्ही पाय टेकवले, प्रणाम केलाय आणि ती सोंडेतली माळा ज्ञानेश्वर माऊलींच्या गळ्यामध्ये घातली. एकच जय जयकार झालाय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. अहो 16-17 वर्षाचं वय
आणि त्यांची अग्रपूजा झाली. जनार्दनानंदांच्या मनात येत आहे एवढा लहान मुलगा आणि त्याची अग्रपूजा, पण विश्वेश्वराच्या हत्तीने निवड केली आहे म्हणजे खचितच तो योग्यतेचा असणार. हा विचार मनात आहे. अग्रपूजा झाली, रुद्र स्वाहाकारा सुरुवात झाली आहे आणि मुद्गलाचार्यांनी जाहीर केलंय, माऊलींना विनंती केली की आता हा स्वाहाकार महिनाभर चालणार आहे, तर आपण इथे कीर्तन सेवा करावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी होकार दिला आणि संध्याकाळी कीर्तन होईल तेव्हा सगळ्यांनी श्रवणाला यावं. आता सगळं झाल्यानंतर हे सगळे मठाधिपती आपापल्या आश्रमामध्ये गेले. आता ज्ञानदेव आणि माऊली हे जनार्दनानंदांच्या आश्रमात येताना शिष्यांनी बघितले आणि वार्ता गेली की ते सकाळचे दोघे जण येत आहेत, पुन्हा मी आलाय मनामध्ये, येणारच, आता माझ्याशी चर्चा करतील आणि बोलतील कीर्तनामध्ये. आणि माऊलींनी त्यांचं दर्शन घेतलंय आणि सांगितलंय लेकरू लहान आहे, आपण पदरात घ्यावं, संध्याकाळी माझं कीर्तन ऐकायला आपण यावं म्हणून मी तुम्हाला बोलावणं करायला लागलं. आणि जनार्दनानंद गेले. रात्री कीर्तन सुरू झालंय. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. सुख झाले हो सासरी, सुख झाले हो सासरी, आता नमन झालंय आणि अभंग घेतलाय. कासांडिसी गृहाश्रम, कासांडिसी गृहाश्रम, कासांडिसी प्रिया कर्म, आसया सांडिसी पुरीचे धर्म, आहे ते मर्म वेगळे, आहे ते मर्म वेगळे, आहे ते मर्म वेगळे. अहो माऊली कीर्तन करते, अमृतवाणीनी ओजस्वी अशी वाचा माऊलींची आहे. चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्नता आहे आणि अशी ही ओघवती भाषेमध्ये माऊलीचं निरूपण सुरू झालं. आणि आजचा अभंग जनार्दनानंदांसाठीच होता. आणि निरूपण सांगताय की भगवंताच्या प्राप्तीसाठी कुळधर्म काही सोडायला लागत नाही असं सगळं निरूपण करताय. आणि जशी मेणबत्ती वितळाली ना तसा जनार्दनानंदांचा अहंकार वितळत चाललाय. आणि कीर्तन झालं मात्र आसनावरून उठले, त्वरित आले जनार्दनानंद. आपल्या आसनावरून उठले आणि माऊलीचे पाय धरले. माऊली म्हणते, अहो काय करता? जनार्दनानंद म्हणताय, मी योग्य तेच करतोय. आता मला आपलं म्हटल्याशिवाय हे चरण सुटणार नाही. आणि माऊलींनी दोन्ही खांद्याला धरून त्यांना उठवलं. ज्ञानेश्वरी हातामध्ये दिली, 12 मंत्राचा जप दिलाय, गळ्यात तुळशीची माळ घातली आणि अशा तऱ्हेने मस्तकावरती कृपा हस्त ठेवलाय आणि निजानंदामध्ये जनार्दनानंद डोलू लागले. काही वेळाने भानावर आले. आता रामनामाचा छंद लागला. त्वरित मठामध्ये आले. मठाधिपती पदाची सगळी सूत्र दुसऱ्याला दिले. आता जे काही आयुष्य आहे ते माऊलींसाठी मी घालवणार आहे असं सांगून महिनाभर ही कीर्तन चालली आणि अत्यंत आनंदामध्ये ही कीर्तन चालली. आणि शेवटचा दिवस उजाडलाय. बरोबर धावायला लागतंय 6 वाजले. आणि असं महिनाभर हे कीर्तन झाले आणि अश्रू वाटे हा सगळा अभिमान या जनार्दनानंदांचा निघून जातो.
एक दिवस हे जनार्दनानंद पहाटे रामनाम घेत होते आणि माऊली आणि नामदेव असे सकाळच्या वेळी गप्पा मारताना, हा कोण रे नाम घेतोय, ह्याला कोण जनार्दन म्हणणार, हा तर रामा जनार्दन असं माऊलींच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि म्हणून त्यांचं नाव रामा जनार्दन झालं. आणि शेवटच्या दिवशी तपकामध्ये निरांजन घेतले आणि जनार्दनानंद हे माऊलींची आरती करतायत. आरती ज्ञान राजा माझ्या आईने रचलेली हे आख्यान आहे. आणि असे ज्यांनी दंभ धरला होता तेव्हा काय झालं आणि दंभ सोडल्यानंतर काय झालं हे आपल्याला या आख्यानातून दिसतं. म्हणून जो दंभ आहे तो आपण बाजूला करायचा आहे, तर आपल्याला सद्गुरु कृपा लाभते, भगवंताची कृपा लाभते. म्हणूनच मीपणाशी आटोपावे हे जे आपल्याला समर्थ मूळ पद्यामध्ये सांगतात ते एवढ्यासाठी. म्हणून कुठलाही अभिमान करू नका, मीपणाला आटोपा. तुझे
Thank you.